न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। अण्णाभाऊंची जन्मभूमी वाटेगाव मध्ये अनुयायांचा महापूर, 1.5 दिवसांची शाळा पण आयुष्यभरासाठी साहित्याचा महासागर निर्माण करणारा लोकशाही संघर्षाला शब्दांची ताकद देणारा आणि उपेक्षितांच्या वेदनांना जगभर पोहोचवणारा महान साहित्यरत्न म्हणजेच कॉम्रेड डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आज त्यांच्या 106व्या जयंती निमित्त सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील त्यांच्या जन्मभूमी वाटेगावात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो अनुयायी, साहित्यप्रेमी आणि कार्यकर्त्यांनी हजेरी लावत अण्णाभाऊंना अभिवादन केले। गरीब कुटुंबात 1 ऑगस्ट 1920 रोजी जन्माला आलेले अण्णाभाऊ साठे यांनी शिक्षणाची संधी अत्यंत कमी मिळूनही आपल्या असामान्य प्रतिभेच्या जोरावर कथा, कादंबऱ्या, पोवाडे, लावण्या, नाटके, पथनाट्य आणि चित्रपटांसाठी लेखन करत मराठी साहित्य विश्वात अढळ स्थान निर्माण केले। त्यांच्या लेखणीतून समाजातील वंचित, शोषित आणि कष्टकरी वर्गाचा आवाज बुलंद झाला। म्हणूनच अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, तर सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी शिल्पकार होते। यंदाची 106वी जयंती वाटेगावात मोठ्या उत्साहात आणि अभिमानाच्या वातावरणात साजरी करण्यात आली। अण्णाभाऊंच्या विचारांचा जागर करत त्यांच्या साहित्याला आणि कार्याला अभिवादन करण्यात आले। यावेळी अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांनीही उपस्थितांशी संवाद साधत समाजाला महत्त्वपूर्ण संदेश दिला। अण्णाभाऊंचे विचार आजही तितकेच जिवंत असून समाजाने शिक्षण, एकता, समता आणि संघर्षाची प्रेरणा त्यांच्या साहित्यामधून घ्यावी, असा संदेश त्यांनी दिला। नव्या पिढीने अण्णाभाऊंचे साहित्य वाचून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेला तरच त्यांच्या जयंतीचे खरे सार्थक होईल, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले। यावेळी शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सत्यजित भाऊ देशमुख, सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मैनाक घोष, सांगली जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे अनिल वारे, सांगली जिल्हा समाज कल्याण आयुक्त कामत साहेब यांची सह स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत भाऊ सदामते, फकीरा पॅथर सेनेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सांगली जिल्हा अध्यक्ष संदीप तात्या ठोंबरे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस लतीफ भाई तांबोळी, सांगलीचे माजी महापौर जगदाळे साहेब, प्रदीप आप्पा कदम, फकीरा पॅथर सेनेचे राज्य संघटक व इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप राव गायकवाड, तसेच पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पॅन्थर सयाजीराव सकट, जिल्हा अध्यक्ष नेताजीराव मस्के, बांधकाम विभाग जिल्हा अध्यक्ष संदीप घस्ते, मातंग चेतना परिषदेचे सतीश भाऊ बल्लाळ व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे कार्यकर्ते तसेच अण्णाभाऊ साठे यांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते। इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट। वाटेगाव येथे 106वी जयंतीनिमित्त महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी मान्यवर आणि त्यांचे हितचिंतक येत आहेत। त्यांचे वंशज आपल्या सोबत आहेत। श्री सचिन भैया यांच्याकडून आपण थोडंसं जाणून घेऊया या अण्णाभाऊंच्या बाबतीत। काय सांगाल आपण आज त्यांच्या बाबतीत? आजचा हा सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा सोहळा आणि या निमित्तानं महाराष्ट्रभरातून अनेक मान्यवर, अनेक अनुयायी या त्यांच्या जन्मभूमीमध्ये येत असतात आणि अण्णाभाऊंना अभिवादन करत असतात। मी महाराष्ट्रातल्या सर्व अण्णाभाऊंच्या अनुयायांना त्यांच्या 106व्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि वास्तविकतेला महत्त्व देत इथल्या श्रीमंताच्या षडयंत्राला उघडं पाडणाऱ्या अण्णाभाऊंचा आज ज्या पद्धतीनं महाराष्ट्रभर सन्मान होतोय आणि लाखो लोक अण्णाभाऊंना डोक्यात घेऊन महाराष्ट्रभर त्यांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करताना दिसतात, तर ही फार अत्यंत अभिमानाची बाब आहे। या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या सर्व समाज बांधवांना सांगू इच्छितो की आपल्याला असंच ऐक्य कायमस्वरूपी ठेवायचं आणि अण्णाभाऊंना अभिप्रेत असा समाज या निमित्तानं महाराष्ट्रभर घडवायचंय। इथली विकृत शक्ती तुम्हाला नेस्तनाबूत करण्यासाठी तयार झालेली आहे आणि तिनं असा अजेंडा तयार केलेला आहे की मातंगाबद्दल वेशभावना पसरवणे, त्यांच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवणे, अशा पद्धतीचा हा विकृत प्रयत्न महाराष्ट्रभर सुरू असताना सामाजिक ऐक्य फार महत्त्वाचं आहे आणि समाजाने या अण्णाभाऊंच्या विचाराच्या अनुषंगाने एकनिष्ठ राहून तळागाळातील लोकांनी या आंदोलनामध्ये, या विचारधारेमध्ये नाही, इथलं स्मारक हे प्रगतीच्या पथावर आहे, अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि तात्काळ याची सुद्धा 1 महिन्यामध्ये भूमिपूजनाची
मोठा व्यापक कार्यक्रम या निमित्तानं वाटेगावमध्ये होणार आहे. स्वतः मुख्यमंत्री या ठिकाणी येऊन त्यांच्या हस्ते भूमिपूजन होईल. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आपण केलात की वर्गीकरणाची लढाई महाराष्ट्र, ही लढाई संविधानिक आहे, न्यायाची आहे. या लढाईमध्ये कुठलाही म्हणजे अन्यायकारक आमची ही भावना नाही आहे. कुठल्या समाजावर अन्याय होईल अशा पद्धतीचा हा काही आमचा कार्यक्रम नाही आहे. या माध्यमातून तळागाळातील उपेक्षितांना आरक्षणाच्या माध्यमातून प्रगतीची जी संधी उपलब्ध व्हायला हवी होती ती अजूनही मिळाली नाही. म्हणजे लोकभावना अशा झालेल्या आहेत की आमच्यातली तरुण मुलं शिकलेले, त्यांच्याकडे त्या डिग्र्या पडून आहेत पण त्यांना नोकरी उपलब्ध होत नाही. आणि म्हणून 13% आरक्षण जे आहे ते एकत्रित असल्यामुळं जे नुकसान 59 जाती आणि त्यांच्या पोट जातींचं जे होते त्याच्यावर आमचा प्रश्न आहे. आमचा प्रश्न हा एका विशिष्ट जातीवर नाही, एका विशिष्ट विचारधारेवर नाही. आमचा प्रश्न हा आमच्या हक्काचं गेलंय कुठं एवढाच आमचा प्रश्न आहे आणि तो शासनाला आहे. असं असताना सुद्धा ज्या पद्धतीनं हा जो काही फेक नरेटिव्ह महाराष्ट्रभर सेट केला गेला की मातंग समाज शिकलेला नाहीये, मातंग समाज अधोगतीच्या मार्गाने चाललाय, कोंबडं बकरे कापणारा हा समाज आहे आणि या समाजामध्ये प्रचंड अंधश्रद्धा आहे, कर्मकांड आहे, दैववाद आहे, असा जो काही फेक नरेटिव्ह सेट केलेला आहे अत्यंत चुकीचं आहे. आणि या नरेटिव्हचं मी धिक्कार करतो. आमच्यामध्ये कोणीही कधीही आलं नाही, कोणी पाहिलं नाही की किती मुलं आज पडून आहेत. याच वाटेगावची जर आपण एकूण प्रगती पाहिली अण्णाभाऊंच्या जन्मगावाची तर प्रचंड मुलं शिकलेली आहेत या गावामध्ये, वाटेगावमध्ये, या साठेनगरमध्ये. असं सगळं महाराष्ट्रभर चित्र आहे पण विनाकारण हे सगळं पसरवलं जातं. म्हणून आमची नेहमीची अशी मागणी आहे की प्रगत जात आणि अप्रगत जात हे शासनाने इथल्या कायद्याने शोधलं पाहिजे, त्याचं निरीक्षण केलं पाहिजे आणि प्रगत जातींना थोडंफार थांबून ज्या अप्रगत जाती आहेत, म्हणजे आरक्षण असून सुद्धा आम्हाला त्या आरक्षणाचं काही घेणं देणं नाही, म्हणजे कुठंही आम्हाला आरक्षण, अशी एकूण निराशाजनक मानसिकता लोकांची झाली. काय आरक्षण असते हे सुद्धा अजून लोकांना कळालेलं नाही. अनुसूचित जातीमधल्या तुम्ही जर याद्या पाहिल्या तर माला मेहता नावाच्या जाती कुठे आहेत महाराष्ट्रात, त्यांच्या नावचं आरक्षण जशाला तसं पडले, नेमकं ते कोण घेते हा पण एक मोठा प्रश्न आहे संशोधनाचा. आणि त्याच्या पलीकडे जाऊन माझं असं म्हणणं आहे की आमची मागणी योग्य की अयोग्य, म्हणजे आमची मागणी चूक की बरोबर हे शासन आणि कायदा ठरवल. ते तुम्हाला कोणाला इतरांना ठरवण्याचा अधिकार नाही. तुम्ही म्हणजे शासन नाही, तुम्ही म्हणजे कायदा नाही. आमची ही मागणी रास्त आहे आणि याच्यावर हजारो लोकांचा अभ्यास झालेला आहे, निरीक्षण झालेलं आहे आणि हा आम्ही रेटणार आणि आरक्षण वर्गीकरण करणार. यामध्ये प्रचंड मोठ्या ताकदीनं मोठे नेते सहभागी आहेत. आमचे संदीप तात्या ठोंबरे यांचं उभं आयुष्य गेलेलं आहे. तात्यासारखा आंबेडकरवादी माणूस दुसरा कोणी असेल असं मला वाटत नाही. तरी तात्या या चळवळीमध्ये मग त्यांनाही RSS संघाचं लेबल लावलं, म्हणजे मांगाला, प्रत्येक मांगाला झोपडपट्टीतल्या RSSचं लेबल लावायचं. RSS याचा अर्थ सुद्धा ज्या मांगाला माहीत नाही त्याला सुद्धा अशा पद्धतीचं लेबल लावून आम्हाला दाबण्याचा, आमच्या मुडक्यावर पाय देण्याचा हा मोठा प्रयत्न आहे. पण आता हे कुठंही आमच्या पुढे चालणार नाही. आमची ही मागणी शासनाच्या पटलावर आहे आणि ती मान्य होईल.